26 जानेवारी हा एक आपला राष्ट्रीय सण आहे। पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते। त्यांची सत्ता नाहीशी व्हावी म्हणून आपण पुष्कळ प्रयत्न केले। 26 जानेवारी 1930 रोजी स्वतंत्र होण्याची आपण प्रतिज्ञाही केली। त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपण स्वतंत्र झालो। इंग्रजांची आपल्यावरची सत्ता नाहीशी झाली। आपण स्वतंत्र झालो, पण राज्य कोण चालवणार आणि कसे चालवणार या गोष्टींचा आपल्या पुढाऱ्यांनी खूप विचार केला आणि या देशावर लोकांची सत्ता चालावी असे ठरवले। ही गोष्ट ही 26 जानेवारीलाच 1950 मध्ये घडवून आणली। त्यामुळे आता हा दिवस चांगल्या जुन्या आठवणींचा व नव्या चांगल्या प्रतिज्ञेचा असा दुहेरी मंगल सण बनला आहे। या दिवशी उजाडताच देशात सर्वत्र राष्ट्रध्वज फडकू लागतात। घराघरावर, सरकारी कार्यालयांवर व सार्वजनिक संस्थांच्या इमारतींवर भारतीय तिरंगा डौलाने फडकू लागतो। नव हिंद राष्ट्र झेंड्या प्रणामा घेया, हिंद भूमीच्या हिंदी जनांच्या स्वाभिमान चिन्हा प्रणामा घेया अशी भावना हृदयात उसळत असते। देशातील अनेक संस्था ध्वजवंदनाचे कार्यक्रम योजतात। छात्रसेना, गृहरक्षक दल, पोलीस व लष्कर मोठ्या इतमामाने राष्ट्रध्वजाला वंदन करतात। त्यांच्या कार्यक्रमांची आखणी नेटकी केलेली असते। झेंडा हे राष्ट्राचे मानचिन्ह असल्याने त्याची प्राणपणाने जपणूक करतात। प्रत्येक राज्याच्या राजधानीत व आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फार मोठा सोहळा असतो। संध्याकाळी राज्यपाल व इतर अधिकारी नागरिकांसाठी स्वागत समारंभ योजतात। रात्री रोषणाई केली जाते, मिरवणुकी निघतात। भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन चिराई हो अशा घोषणांनी आकाश दुमदुमून जाते। मनोरंजनाचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम असतात। मिरवणुकीत कल्पकतेने सजावट केलेली वाहनेही असतात। उत्कृष्ट सजावट करणाऱ्यांना पारितोषिके दिली जातात। राष्ट्रध्वजाच्या वंदनाने राजधानीतील कार्यक्रम सुरू होतो। राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्राला संदेश देतात। त्या दिवशी निघणारी मिरवणूक मोठी प्रेक्षणीय असते। या शिस्तबद्ध संचलनात सैन्यदले असतात, छात्रसेना असते। राज्यातून आलेली भारत दर्शन घडवणारी सांस्कृतिक पथके तर फारच आकर्षक असतात। ही पथके डोळ्यांसमोर जणू भारतच उभा करतात। ही रंगीबेरंगी पथके पाहून कोणाला आनंद वाटणार नाही। या दिवशी आणखी एक खास कार्यक्रम असतो, तो भारतीय बालकल्याण समितीने योजलेला असतो। राज्यातून छोटे पाहुणे त्यासाठी दिल्लीला आलेले असतात। हे पाहुणे छोटे पण मोठे गाजलेले असतात। साहस आणि सेवा या बाबतीत त्यांनी पराक्रम केलेला असतो। कोणी बुडत्यांना वाचवलेले असते, तर कोणी आगीत होरपळणाऱ्यांचा जीव वाचवलेला असतो। अशा कुमारांना आणि कुमारींना मुद्दाम राजधानीत बोलावण्यात येते। पंतप्रधान त्यांचे कौतुक करतात व त्यांना पारितोषिके देतात। या दिवशी घरोघर गोडधोड करतात, एकमेकांचे शुभचिंतन केले जाते। आपल्या देशासाठी आपण काहीतरी चांगले करावे असे निश्चय केले जातात। सगळे लोक या राष्ट्रीय सणात मोठ्या उत्साहाने सामील होतात। 26 जानेवारी हा एक आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण झाला आहे। धन्यवाद।